तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज खूप दिवसाने गावी आलो आहे आणि मे महिन्याची 10 तारीख आहे. 10 नाही, 11 तारीख आहे आज. आणि हे बघा, दाखवतो तुम्हाला, कारण की एवढ्या लेट येऊन पण काजू भेटणं हे नशिबाचाच भाग आहे आणि कोण सहसा फिरत नाही. हे आमचे काजू आहे. ते बघा, इकडे एक काजू आहे आणि त्याच्या अपोजिटला हा एक काजू आहे. आणि थांबा, तुम्हाला दाखवतो. असे काजू 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 पडलेले आहेत सगळीकडे. आणि कोकणी माणूस हा श्रीमंत ह्यामुळे आम्हाला काजू, हे बघा, खूप साऱ्या काजूच्या बिया एवढ्या मिळाल्यात. एवढ्या लेट येऊन पण एवढं मिळणं म्हणजे भरपूर झालं बिया एका काजू खाली. या एका काजू खाली मला फक्त एवढ्या मिळाल्यात. जर मी 1 महिना आधीपासून आलो असतो तर याच्या डबल ट्रिपलने बिया मिळाल्या असत्या मला. कारण की आता हे सीझन नाही आहे काजूचं आणि काजू आता संपत आलेत, तरी पण एवढा बिया मिळाल्यात मला. बघूया, अजून खूप काजू फिरायचे. आंब्याचा सीझन आहे. आल्या आल्या जरा आंबे खाल्ले, म्हणजे जरा नाही, 10-1 खाल्ले भाकरीबरोबर. आणि त्याच्यानंतर फणसाचे गरे, पिकलेला फणस, कापा फणस, त्याचे गरे खाल्ले. एकदम तृप्त झालं. नंतर मग दुपारी फणसाची भाजी, कच्च्या फणसाची भाजी केलेली, ती खाल्ली. कोकणामध्ये आलं तर तुम्हाला हे सगळं खायला मिळतंच. आणि स्वतःची झाडं असली तर, नाहीतर नाही मिळत. बघूया, चला तर मग भेटूया. अजून आंबे पण काढायचे आहेत, काजू काढायचे आहेत आणि फणस पण काढायचे आहेत. आणि 10 दिवस मस्तपैकी एन्जॉय करून जाणार आहे मी. रायवली आंबा, आणि तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. हे बघा, या आंब्याचा आहे तो, एकदम गोड आंबा आहे. टेस्ट भारी आहे. आणि माझे पण मम्मी पप्पा आहेत. थांबा, तुम्हाला दाखवतो. आंबे मम्मी, पुढे पप्पा, आणि आंब्यावर आहेत. मित्रांनो, आंबे झाले, फणस झाले, आणि आता काय, कुठे आहे दिसतच नाही. हा, याच्यामध्ये बघा. हे काय सांगू शकता का तुम्ही? ब्लर दिसत असेल. हे बघा, हे काय, करवंद. काजू झाला, आंबा झाला, करवंद, फणस पण झाला. एकाच दिवशी सगळं खाल्लं आहे. आणि दररोजची रुटीन असेल असं वाटतंय मला आता. 10 दिवस बघूया. तर आपलं सगळे आंबे, फणस, काजू आणि करवंद सगळं खाऊन झालं आहे. उद्या आंबे काढणार आहे. स्वतःचे आहेत आमचे, हापूस. अल्फोन्सो. भेटूया उद्या. चला तर मग.